सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 130 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता नैनासोबत तो सगळा इन्सिडेंट घडला आणि तिला खरंच अद्दलच घडली म्हणावी लागेल. आणि ज्या अर्जुन सरांचं नावसुद्धा ती काढू देत नव्हती, तिला तिची लायकी माहीत असताना सुद्धा ती स्वतःला अर्जुनपेक्षा ग्रेट समजत होती. ती नयना आता डाऊन टू अर्थ आली होती. पण तिला आता कळलं होतं, स्त्रीचा सगळ्यात मोठं धन किंवा तिचा दागिना म्हणजे तिची अब्रू, तिची इज्जत, आणि तेच धन फक्त आणि फक्त अर्जुनमुळं वाचलं होतं. नाहीतर आज ती कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नसती. आणि हा सगळा विचार करतच ती किचनमध्ये काम करत होती. संग्रामची मम्मी पप्पा घरी नव्हते. जितेंद्र मम्मीला सतत बोलायचा ना, नैनाची हेल्प करते, आमच्या मध्ये करते, म्हणून ती वैतागून निघून गेली होती बहिणीकडे. आणि मग आज नैनानं जितेंद्रसाठी पराठे बनवले. पहिल्यांदाच ती पराठा ट्राय करत होती आणि सतत जांभया द्यायची आणि पराठे लाटायची. शेवटी तिनं पराठा बनवला, तो तुपावर भाजला आणि जितेंद्र आला आणि त्याला डायनिंग टेबलवरच बसवून तिनं खाऊ घातलं. आणि आज पराठा बघून जितेंद्र गालात हसला आणि म्हणाला, वाव नैना, आय एम प्राऊड ऑफ यू. किती सुंदर पराठा बनवला. वास घेऊनच असं वाटतंय की टेस्ट खूप छान आहे. आणि तिला त्याच्या तोंडून ऐकून, तिचं कौतुक ऐकून खूप आनंद झाला. आणि ती म्हणाली, तू खा ना आणि मग सांग टेस्ट कशी आहे. असं म्हणून तिनं स्वतः त्याला एक घास भरवला आणि पुन्हा जांभई दिली. जितेंद्र म्हणाला, काय झालं, रात्री झोप झाली नाही का तुझी? खूप जागवलं का मी तुला? आणि ती थोडी हसली आणि म्हणाली, नाही रे, सकाळी खूप लवकर उठले. जितेंद्र म्हणाला, इतक्या लवकर उठायची काय गरज होती? आणि ती म्हणाली, मला पराठे शिकायचे होते आणि आज तुला पराठे खायला द्यायचे होते, म्हणून ते मोबाईलवर बघत बसले पहाटे उठून. आणि आता सांग ना कसे झालेत. आणि तो म्हणाला, तुझी पहाटेपासूनची मेहनत कामाला आली आणि पराठा एकदम ऑसम झाला आहे. आणि ऐक ना, आणखीन 2-3 देतेस का? टिफिनमध्ये बांधून दे ना. नैना म्हणाली, कोणासाठी? तो म्हणाला, माझ्यासाठी. आणि ती म्हणाली, आत्ता देते. आणि तिने लगेच भरभर आणखीन पराठे केले आणि त्याला टिफिनमध्ये बांधून दिले आणि त्याला बाय केला आणि पुन्हा झोपायला गेली. त्याचा लंच ऑफिसमध्येच असायचा, त्यामुळे लंचची कटकट नव्हती. आणि आता जितेंद्र थेट गेला रोजच्या सारखा हॉस्पिटलमध्ये नैनाच्या भावाकडे. तर तिथे आपला मुलगा कधी शुद्धीत येईल अशी वाट बघत नैनाचे डॅडी मम्मी बसले होते. आणि बिचारे त्या झोपलेल्या मुलाकडे रोज आशेनं बघायचे आणि रोज देवाकडे प्रार्थना करायचे की आपला मुलगा ठीक व्हावा. 1 आठवडा तर निघून गेला. मग आता 1 महिन्याची मुदत होतीच आणि त्या मुदतीवर तो शुद्धीत यावा, कोमातून बाहेर यावा असं त्यांना वाटायचं. दोघेच एकमेकांना दिलासा द्यायचे, बाकी नव्हतं कोणी. आणि जितेंद्र आला आणि त्या दोघांना म्हणाला, मम्मी डॅडी, तुम्ही दोघं काहीतरी खाऊन घ्या. आणि मिस्टर दळवी म्हणाले, ठीक आहे, मलासुद्धा ऑफिसला जायचं आहे, मी निघतो. आणि जितेंद्र म्हणाला, मम्मी डॅडी हा टिफिन घ्या आणि दोघेही एकत्र खा. नैनाची मम्मी म्हणाली, अरे नको, तुझा टिफिन असेल ना, तुझ्या मम्मीनं दिला असेल. आता जितेंद्र थोडा हसला आणि म्हणाला, नाही मम्मी, ॲक्च्युली मी हा टिफिन मुद्दाम आणला आहे आणि तुम्ही गेस करा ना, ॲक्च्युली याच्यामध्ये पराठे आहेत आणि ते कोणी केले? नैनाची मम्मी म्हणाली, तुझ्या मम्मीनं केले असतील ना, बाकी दुसरं कोण करणार त्या घरात? मधू तर तिथे नसते आणि आमच्या नैनाला गॅस पेटवण्याची सुद्धा अक्कल नाही, त्याच्यामुळे तिच्याकडून असल्या काही अपेक्षा करणं खूप लांबची गोष्ट आहे. आणि जितेंद्र म्हणाला, नाही मम्मी, अहो हे पराठे माझ्या मम्मीनं नाही बनवले, हे पराठे तुमच्याच मुलीनं बनवलेले आहेत, म्हणजे नैनाने. आणि मिस्टर दळवी चकित होऊन म्हणाले, काय, हे पराठे नैनाने बनवले?
जितेंद्र, अरे काय सांगतोस काय? आम्ही काही वेगळंच नाही ना ऐकलं? जितेंद्र म्हणाला, हो डॅडी, तुमची मुलगी आता टोटली चेंज झाली आहे. आणि खरं सांगायचं तर रात्री ती खूप रडली माझ्याजवळ. आणि तिनं बेबीचा सुद्धा विचार केलाय. आणि आत्ता कुठे मला माझी मॅरिड लाईफ सुरळीत झाल्यासारखी वाटत आहे. नयनाची मम्मी खुश होत म्हणाली, बापरे, इतकं सगळं मिरॅकल कसं झालं, तेही नयनाच्या बाबतीत? आणि मला हे सगळं खरं वाटतच नाही. जितेंद्र म्हणाला, खरं वाटत नसलं तरी हेच खरं आहे. आणि खरं सांगू मी सुद्धा तिला खूप धारेवर धरलं. आणि मम्मी डॅडी, तुमचा सपोर्ट तिच्याकडून तुम्ही काढून घेतला आणि तिला माझ्याशिवाय पर्याय नाही उरला. आणि माझं ऐकण्याशिवाय तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. त्यात काल असं काहीतरी झालं आणि तिला माणूस म्हणून कसं वागावं याची अक्कल आली. असं म्हणून तिच्यासोबत जे घडलं ते त्यानं सांगितलं. आणि नयनाची मम्मी म्हणाली, अरे बापरे, या मुलीला काय गरज होती नोकरी शोधत फिरायची? जितेंद्र म्हणाला, तेच ना, ती ऐकत नव्हती. रेंट देणार म्हणजे देणार, नोकरी करणार पण काम नाही करणार असं म्हणाली. आणि त्या नादातच ती चुकीच्या लोकांच्या हातात पडली. आणि तिच्यासोबत ते सगळं घडलं. आणि आता मात्र तिचं नोकरीचं भूत उतरलं. तिला फक्त हाऊसवाईफ होऊन राहायचं आहे. आणि खरं सांगायचं, जर मुलीच्या आई-वडिलांनी नवऱ्यानं ठरवलं ना तिला सुधरावायची, तर कोणीच काही करू शकत नाही. ती ताळ्यावर येणार म्हणजे येणारच. आता नयनाची मम्मी हसली. तिनं हसूनच पराठा घेतला आणि खाल्ला आणि म्हणाली, वाव, काय ऑसम केलं आहे तिनं. खरंच, मी नयनाच्या हातचं कधीतरी खाईन असं मला वाटलंच नव्हतं. आणि ती मिस्टर दळवीला म्हणाली, घे ना, तू पण खा. पण त्यानं हात आडवा लावला आणि म्हणाला, नाही, मी त्या मुलीला कधीच माफ करणार नाही. ती कितीही सुधारू दे, तिने काहीही करू दे, पण माझा मुलगा कोमातून बाहेर येईपर्यंत तिला माफी नाही. आता मी जातो ऑफिसला, पण आधी घरी जातो आणि मग तयार होऊन जातो असं म्हणून तो निघून गेला. आणि आता त्याचं रागावणंसुद्धा साहजिक होतं. जितका जीव त्याचा नयनावर होता तितका जीव त्याचा मुलांवरही होता. मग आता जितेंद्र तर ऑफिसमध्ये गेला आणि आज खूप खुश होत संग्राम अजून आला नव्हता. स्वित्झर्लंडवरून उद्या येणार होता तो. आणि इंद्रा त्याला म्हणाला, काय झालं जितेंद्र, आज खूप खुश आहेस, गुड न्यूज आहे की काय? आणि जितेंद्र हसून म्हणाला, नो सर, गुड न्यूज नाही, पण गुड न्यूज येणार आहे या कल्पनेनं खुश आहे. आता आम्ही ठरवलं आहे चान्स घ्यायचा. आणि इंद्रा म्हणाला, वाव, कॉंग्रॅच्युलेशन, हा विचार केला त्याबद्दल. मग आता त्याचं काम सुरू झालं. आणि दुपारी लंच ब्रेकमध्ये नयनाचा फोन आला आणि ती म्हणाली, जितेंद्र, आपण कधी जायचं अर्जुन सरांना भेटायला? त्यांची माफी मागितल्याशिवाय मला चैन नाही पडणार जितेंद्र. आता जितेंद्रनं घड्याळात बघितलं आणि म्हणाला, सो सॉरी बेबी, अगं पण आता ऑफिसला जाणं पण शक्य नाही, कारण ते खूप लांब आहे. आपण नंतर जाऊया का? आणि नयना नाराज झाली. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला अर्जुनला ॲट एनी कॉस्ट भेटायचंच होतं आणि त्याची माफी मागायची होती. आणि जितेंद्र मग तिला म्हणाला, ठीक आहे, नाराज नको होऊस, आपण ऑफिस सुटल्यावर जाऊया. पण नाही ना अगं सर, असे नाही ना भेटत. अर्जुन सर आहेत ते, त्याच्या प्रत्येक मिनिटाची खूप किंमत असते. मग आपल्याला कसे भेटतील? नयना पुन्हा निराश झाली. मग तिला इन्स्पेक्टरचा फोन आला आणि ते म्हणाले, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? मग तुम्ही आम्हाला माहिती देऊ शकता का? आणि नयना म्हणाली, हो इन्स्पेक्टर, आता मी बोलू शकते, आणखीन सगळी माहिती देते तुम्हाला असं म्हणून तिनं इन्स्पेक्टरला सगळं सांगितलं. त्या एजन्सीबद्दल सांगितलं, सुरुवातीपासून काय काय झालं तेही सांगितलं. आणि पोलीस कामाला लागले. आणि काही तासाच्या आतच ती एजन्सी चालवणारे लोक पकडले सुद्धा आणि त्यांच्या मुसक्या आवळून तुरुंगात टाकलं. आणि आता अर्जुन या इन्सिडेंटबद्दल सगळं विसरून गेला. आणि 2 दिवसांनी तो US ला 8 दिवसांसाठी निघूनसुद्धा गेला. नयना मात्र त्याच्यासाठी, त्याला भेटण्यासाठी धडपडतच होती. आणि जितेंद्र इंद्राला म्हणाला, सर एक रिक्वेस्ट होती, बोलू का? इंद्रा म्हणाला, बोल ना, काय झालं? जितेंद्र म्हणाला,
नयनाला म्हणजे माझ्या बायकोला अर्जुन सरांना भेटायचं होतं, त्यांची अपॉइंटमेंट कशी मिळेल? आणि इंद्रा म्हणाला, ओ माय गॉड जितेंद्र, यार आत्ता तू सॅलरी वाढवून मागितली असती तरी मिळाली असती, पण हे मागून मागून काय मागितलंस तू? ही खूप मुश्किल गोष्ट आहे रे. आणि तुझ्या माहितीसाठी डॅड इथे नाहीत सुद्धा, ते US मध्ये आहेत. पण कशासाठी भेटायचं आहे तुझ्या वाईफला त्यांना? आणि मग जितेंद्र म्हणाला, काही नाही सर, असंच, आणि गप्प बसला. आणि आता जितेंद्र नयनाला असंच म्हणाला की अर्जुन सर इथे नाहीत, आणि नयना अर्जुन सर परत येण्याची वाट बघत बसली. मग आता संग्राम, मधू स्वित्झर्लंडवरून आले होते आणि संग्राम पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच ऑफिस जॉईन करून बसला, आणि मधू मात्र आता सगळ्यांसाठी आणलेलं गिफ्ट देत फिरत होती. मग ती आर्याकडे गेली, पिहूकडे गेली, अस्मिताकडे सुद्धा गेली, तन्वी स्वीटीकडे सुद्धा गेली. सगळ्यांना त्यांची त्यांची गिफ्ट दिली, आणि अर्जुनसाठी सुद्धा तिने एक खास गिफ्ट आणलं होतं. सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली होती, आणि अर्जुन अतुलसाठी सेम टू सेम वॉलेट आणले होते तिनं, आणि एक छोटासा खोडकरपणा केला होता. अतुलच्या वॉलेटमध्ये नेहाचा फोटो आणि अर्जुनच्या वॉलेटमध्ये तन्वीचा फोटो ठेवला होता, आणि त्या दोघांना तिला एकत्रच ते द्यायचं होतं, म्हणून अतुलचं गिफ्टसुद्धा राखून ठेवलं होतं. आणि तिच्या चेहऱ्यावर हनीमूनवरून आल्यानंतर खूपच ग्लो चढलेला होता. आणि तिला बघून तिची मस्करी करत आर्यन म्हणाला, मॅडी, तू आणि संग्राम सिक्सर मारून आलात का? आता तिला काहीच नाही कळालं, आणि ती म्हणाली, म्हणजे काय ब्रो? आर्यन म्हणाला, अगं म्हणजे आता इतकं मोठं घर आहे, आणि त्या घरात दोघेच कसे राहाल? इतक्या रूम आहेत, मग त्या रूम भरल्या पाहिजेत ना, म्हणून म्हटलं सिक्सर मारून आलात का? काय संग्राम, मी बरोबर बोलतोय ना? तसा संग्रामला अर्थ कळला, आणि तो लाजला, आणि मधूसुद्धा लाजली आणि म्हणाली, शटअप ब्रो. आणि म्हणाली, अर्जुन अंकल आले की मला सांगा, नाहीतर राहू दे, मीच त्यांना फोन करते आणि ते कधी येतील ते विचारते, आणि माझ्या घरी त्यांना बोलावते. असं म्हणून ती निघून गेली. आणि आता इकडे जाधव विलामध्ये संध्याकाळी आर्या तिची नख साफ करत होती. इंद्रा हळूच आला आणि तिच्या पायावर त्यानं हात ठेवला, आणि तो हात वर वर घेऊन निघाला. तसं तिनं त्याच्या हातावर फटका दिला आणि दुसरीकडे तोंड फिरवून बसली. आणि इंद्रा डोका खाजवत म्हणाला, आरू डार्लिंग, बास ना आता रुसणं. संग्रामच्या लग्नापासून रुसली आहे तू, का इतकी चिडचिड करतेस ग? आर्या म्हणाली, आणि तू माझ्याशी कसं वागलास ते तुला आवडलं? इंद्रा, नशीब समज की मी तुझ्याजवळ अजून थांबलेली आहे, नाहीतर कधीच घर सोडून गेली असती, समजलं? इंद्रा हसून म्हणाला, तू अजून इथे थांबलेली आहे कारण तुला तुझ्या माहेरी कोणी थांबू देणार नाही, समजलं? आणि त्याच्याकडे रागात बघितलं तिनं, आणि त्याचे केस पकडत म्हणाली, गप्प बस, असं काही नाही. इंद्रा म्हणाला, बेबी, आता गुस्सा सोड. आपल्या आसपास किती काय काय घडतंय, जग किती पटपट बदलतंय, आणि तू काय ग तेच घेऊन बसली? आणि ती त्याच्याकडे बघून म्हणाली, काय घडलं आपल्या आसपास? आता इंद्रा काहीतरी बोलणार इतक्यात दरवाज्यावर टकटक वाजली, आणि इंद्रा चिडून म्हणाला, कोण आहे? आणि त्याची आई म्हणाली, अरे मी आहे, माझं थोडंसं काम होतं. आणि इंद्रा वैतागला आणि म्हणाला, आई काय आहे? जे काही असेल ते सकाळ बघू. आणि इंद्राची आई दरवाजाच्या बाहेर थोडी नाराज झाली. तिला वाटलं बहुतेक त्या दोघांचं रोमॅन्टिक काहीतरी सुरू असेल, आणि मी उगीच आले. तसं आर्यानं त्याला बाजूला ढकलला आणि म्हणाली, सिली बॉय, चल हो बाजूला. आणि तिनं दरवाजा उघडला आणि म्हणाली, मॉम काय हवं? तुम्ही ठीक आहात ना? आणि इंद्राची आई म्हणाली, अगं हा दोरा ना मला सुईमध्ये ओवून हवा, आणि नेमका माझा चष्मा तुटलाय. आणि आर्या म्हणाली, मॉम मग सांगायचं ना, आपण चष्मा नवीन आणूया. आणि आणा इकडे, मी देते करून, असं म्हणून तिनं सुईमध्ये दोरा ओवून दिला, आणि म्हणाली, मॉम ही छोटी छोटी कामं तुम्ही का करता? नोकरांना सांगायची ना. आणि इंद्राची आई म्हणाली, सगळ्या कामांमध्ये ना, या सगळ्या कामामध्ये आमच्यासारख्या घरी राहणाऱ्या बायकांना खूप आनंद वाटतो.
म्हणून करतो आम्ही, तुमच्यासारखं ऑफिस वगैरे नाही ना करत, मग निदान हे तरी केलंच पाहिजे. आणि आर्याने तिला मिठी मारली आणि गुड नाईट म्हणाली. आता आर्या रोज एक ना एक तरी अशी प्यारवाली झप्पी इंद्राच्या आईला नक्की मारायची. आणि इतक्या मिठी तर तिनं तन्वीला सुद्धा कधी मारल्या नसतील. कारण कसं असतं ना, सेम स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसोबत थोड्याशा कमीच दिसतात, कारण त्यांचं कमी पटतं. शेवटी आर्यामध्ये तन्वीचं रक्त होतं आणि तिच्यातला ॲटिट्यूड आर्यामध्ये सुद्धा नक्कीच उतरला होता. त्यामुळे दोघी मायलेकींमध्ये सेम ॲटिट्यूड असल्यामुळे एकमेकांसोबत नव्हतं पटत. पण आता कोणत्याही सुनेचं सासूसोबत पटणार नव्हतं इतकं आर्याचं आणि इंद्राच्या आईचं पटायचं. आणि आर्या तिला खूप छान समजावून घ्यायची. आणि इंद्राची आईसुद्धा तिला गुड नाईट म्हणाली आणि इंद्राला पण गुड नाईट म्हणणार इतक्यात आर्यानं तिचं तोंड दाबलं आणि म्हणाली, त्याच्याशी नाही बोलायचं, तो आता तुम्हाला कसा बोलला, आता त्याच्याकडे मी बघते, गुड नाईट, तुम्ही जा, असं म्हणून तिला पाठवलं. आणि दरवाजा लावून इंद्राकडे हाताची घडी घालून रागात बघितलं तिनं. आणि इंद्रा तिला हात जोडून म्हणाला, सॉरी. आणि ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, आता माफ करते, पण पुन्हा करणार नाही जर मॉमसोबत असं बोललं असतं. आणि मग तो हसला आणि म्हणाला, माझी मॉम सॉरी माझी आई आणि तुझी मॉम खूप लकी आहे. तुझ्यासारखी इतकी ब्युटिफुल माइंड असलेली डॉटर इन लॉ तिला मिळाली. आणि ज्याने मन, मी तर खूप खूप लकी आहे, मला तुझ्यासारखी खूप प्रेम करणारी बायको मिळाली. बेबी आज प्रेम करू ना माझ्यावर, असं त्यानं क्यूट फेस करत म्हटलं. आणि असं केल्याशिवाय ती ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं. आणि आता आर्यानं सुद्धा त्याच्याकडे थोडंसं खट्याळ नजरेनं बघितलं आणि हसून म्हणाली, मगाशी काय म्हणत होता सांग ना, आपल्या आसपास काय बदललं. आणि तो म्हणाला, बघ ना, परीसुद्धा प्रेग्नेंट आहे, स्वीटीसुद्धा प्रेग्नेंट आहे, संग्राम, मधू ते सुद्धा हनीमूनवरून आले आणि डॅड US ला गेले. आणि आर्या म्हणाली, हे सगळं तू मला का सांगतो, हे मला ऑलरेडी माहीत आहे. आणि इंद्रा म्हणाला, बेबी जितेंद्र आणि नयनानं सुद्धा चान्स घ्यायचं ठरवलं, हे नव्हतं की नाही तुला माहीत, हो ना, आता मीच सांगितलं की नाही. आणि आर्या तिचं नाव ऐकून म्हणाली, तिचं नाव नको घेऊ. आणि इंद्रा म्हणाला, बापरे आरू, अगं इतका राग. आणि आर्या म्हणाली, राग नाही, फक्त ती जर मला दिसली ना, तिचं थोबड फोडू वाटेल मला. माझ्या डॅडसोबत, माझ्या मम्मीसोबत आणि मधूसोबत ती कशी वागली हे नाही विसरले मी. अख्खी दुनिया त्यांच्या पायात मान खाली घालून उभा असते आणि त्या माझ्या डॅडना हिने दारात उभं केलं. आणि इंद्रा म्हणाला, अगं ती जितेंद्रला फोन करते आणि जितेंद्र मला डॅडबद्दल विचारतोय, आय थिंक तिला भेटायचं आहे डॅडना. आणि आर्या तिला मच्छरसारखी किंमत देत म्हणाली, काय, तिला माझ्या डॅडना भेटायचं आहे, इट्स इम्पॉसिबल. डॅड तिला 2 वेळा पर्सनली भेटले, ते सुद्धा त्यांच्या मर्जीनं, नाहीतर तिच्या दारात जायची त्यांना काहीच गरज नाही. 2 वेळा ते स्वतः होऊन मुद्दाम तिथं गेले. आणि आता तिला आयुष्यभर भेटणं शक्य नाही, कधीच नाही. आता इंद्रा म्हणाला, जाऊ दे ना बेबी, तुझा मूड नको खराब करू, पण मी काय म्हणतो, आपण का पाठीमागं राहायचं, आपण पण घेऊया ना बेबीचा चान्स. आणि ती हसली आणि म्हणाली, तसा माझा विचार आहे, पण थांब ना, आधी आर्यन दादाची मुलं येऊ दे आणि मग आपली. असं म्हणून तिनं पेन घेतला आणि त्याच्या हातावर तारीख लिहिली आणि म्हणाली, या डेटपासून तुझं स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होईल, पण सध्या प्रिकॉशन घेणंच गरजेचं आहे. आणि मग आता त्याचाही नाईलाज होता. आता तिचं सगळं प्लॅनिंग ठरलेलंच होतं, तर काय करणार. आणि मग दोघेही प्रिकॉशन घेऊन एकत्र आले. आणि हे मिलन वाया गेलं असं म्हणता नाही येणार, पण बेबीसाठी नसलं तरी दोघांमधलं प्रेम वाढवण्यासाठी महत्त्वाचं नक्कीच होतं. आणि आता इकडे अर्जुनऐवजी आर्यन अतुलसोबत मीटिंगसाठी हॉटेलमध्ये गेला. आणि समोरचे जे क्लायंट होते, CEO, ते जेंट्सच होते, पण त्यांची सेक्रेटरी मात्र अतिशय सुंदर होती, एकदम काश्मीरची कली म्हणावी अशी. आणि तिच्या बॉसने तिला खास ठेवली होती. कशासाठी, तर याच कामासाठी, प्रोजेक्ट मिळवायचं. मग ते कसेही करून मिळवायचे, किंवा जरी प्रोजेक्ट मिळाला तरी आपल्या फायद्याची डील कशी होईल त्या प्रोजेक्टमध्ये, पार्टनरशिप कशी करायची, पर्सेंटेजेस कसे ठरवायचे प्रॉफिटचे, यासाठी समोरच्या क्लायंटला हनी ट्रॅप करून प्रेमात पाडायचा किंवा फिजिकली डील करायची. पण आता आर्यनचं अजिबात तिच्याकडे लक्ष नव्हतं, कारण त्या निकीच्या प्रकरणापासून तो खूप सावध होता.
आणि मग आता मीटिंग झाली आणि मीटिंग संपल्यानंतर तिने आर्यनला इशारा केला आणि त्याच्यासमोर एक पॅकेट ठेवलं आणि म्हणाली, सर हे तुमच्यासाठी. आणि आर्यनला वाटलं काय असेल त्यात, म्हणून तो लिफाफा त्यानं उघडला आणि त्याला त्यात कंडोम दिसला आणि रूम नंबर दिसला हॉटेलमधला. आणि हे सगळं बघून त्याचं डोकं फिरलं. आणि आता पिसाळलेला टायगर काय करेल? प्रोजेक्ट कॅन्सल करेल की त्या सेक्रेटरीला धडा शिकवेल? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि अर्जुन सरांची भेट नयनाला या जन्मात तरी शक्य होईल का? हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे.